आत्ताच जस्ट सिंधुदुर्ग फोर्ट बघून आलेलो आहे आणि माझा जो एक्सपिरियन्स होता बोटीने जायचा यायचा आणि फोर्ट तर आपल्याला आवडतातच बघायला. सो नो डाऊट एकदम मस्त मजा आली आणि यावेळेस गाईड घेतल्यामुळे आम्हाला पूर्ण त्या सिंधुदुर्ग फोर्टची माहिती कळाली. सो तुम्ही पण जेव्हा याल ना बघायला तेव्हा जरूर तुम्ही गाईड घ्या. त्यामुळे कसं होतं आपल्याला त्या माहिती समजते त्यांची आणि ते माहिती समजल्यामुळे आपण ती दुसऱ्याला पण सांगू शकतो आणि अजून पुढे महाराजांचे जे विचार आहेत वगैरे ते आपण पुढे अजून नेऊ शकतो. सो सिंधुदुर्ग फोर्ट म्हणजे एका 1.5 तासात बघण्यासारखं म्हणजे जे आहे ते गाईड्स दाखवतात ते आपण बघू शकतो. पण त्याची तटबंदी वगैरे फिरायची असेल पूर्ण तर पहाटे निघावं लागेल. तर लवकर निघा तुम्ही पण आणि ती तटबंदी वगैरे फिरू शकतात. तर आता चाललेलो आहे जेवायला, जाम भूक लागलेली आहे. तर इकडनं डायरेक्ट आता जेवायला जाणार आणि नंतर दुसऱ्या स्पॉटवर. तर आता आम्ही आलेलो आहे चिवला बीचला आणि तसं तुम्हाला माहिती आहे आता मालवणचं काय बोलायचं. आता झाले सगळा वेंगुर्ल्यापासून 4 बीच झाले आता आणि सगळे बीच एकदम स्वच्छ, पाणी सगळं स्वच्छ असं इकडेच मिळतं बघायला. आणि धनश्रीला ते लहानपण आठवलेलं आहे. तर बोलते घोडागाडीमध्ये बसू आता बोलते. तर आता घोडागाडीमध्ये बसलेलं आहे चिवला बीचमध्ये. धनश्रीला तिथे लहानपण आठवलेलं आहे आता. चला आता आम्ही आलेलो आहे राजकोट फोर्टला आणि 4 डिसेंबरला तिकडे शिवाजी महाराजांचं नवीन पुतळ्याचं उद्घाटन करायला आपले प्राईम मिनिस्टर आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडील खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले. राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 ते 1667च्या दरम्यान केली. 3 बाजूंनी पाणी, समुद्र व एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.